बस. ईशा, तू का लपवलंस आमच्यापासून? तू गरोदर आहेस हे का नाही सांगितलं? अगं, ही किती आनंदाची गोष्ट आहे. यापेक्षा दुसरा आनंद का असणार आहे आमच्यासाठी? आई, या गोष्टीचा आनंद मानायचा का दुःख हेच कळत नाहीये मला. का गोंधळ कसला त्यात? तुला उलट आनंदच व्हायला हवा ईशा. अगं, जगात अशी कोणती बाई आहे जिला आपण आई होत असल्याचा आनंद होणार नाही? तू तुझ्या मर्जीनं विक्रांत सरांवर प्रेम केलंस, तुझ्याच मर्जीनं त्यांच्याशी लग्न केलंस. मग आता त्यांच्या बाळाची आई होण्यात तुला का दुःख होईल? बाबा, ईशाला दुःख नाहीये, तिला आनंदच आहे या गोष्टीचा. पण राजनंदिनीचं काय? ज्या माणसाने तिचा विश्वासघात करून तिला मारलं, त्याच माणसाचं. तू राजनंदिनीचं नाव इथे घेणार नाहीस असं कबूल केलं होतंस, म्हणून मी तुला घरात घेतलं. पण बाबा, सत्य हे सत्यच आहे ना. सत्य हे जोपर्यंत चार लोकांसमोर उलगडणार नाही, प्रकाशात येणार नाही, तोपर्यंत ते सत्य सत्य नसतं. सत्य हे सुद्धा सिद्ध करावं लागतं ईशा. अगदी कायदा सुद्धा तेच सांगतो. तू राजनंदिनी आहेस याचा एक तरी पुरावा तुझ्याकडे आहे? तुझ्या समोर जे आहे ते तुझं मागच्या जन्मीचं रूप राजनंदिनी, आणि आता माझ्या समोर जे आहे ते माझं या जन्मीचं रूप ईशा. हा चेहरा तुझाच आहे ईशा, म्हणून तुझ्या प्रतिबिंबात तुला मी दिसले होते. ईशा म्हणजेच राजनंदिनी. हे आता तरी पटलंय का तुला? बोल ना. काही योगायोग जुळून आले, काही आठवणी आहेत, आणि तुला पडलेली स्वप्न. ह्या सगळ्याच्या बळावर तू म्हणतेस की तू राजनंदिनी आहे? बाबा, मला खूप आतून वाटतंय तसं. आतून वगैरे सगळं फक्त तुला माहिती आहे ईशा, फक्त तुला. पण कशाच्या आधारे तू हे सगळ्यांना सत्य सांगणार आहे? आणि सांगून तरी काय होणार आहे? जगात कोणालाही काहीही फरक पडत नाही ईशा. तू मात्र स्वतःहून स्वतःच्या सुंदर संसाराची नासाडी करशील. बाबा, हो, मीच बोलतोय हे. अगदी स्पष्टपणे बोलतोय, पण खरं तेच बोलतोय ईशा. ईशा, तुझ्या लहानपणी जेव्हा तुझ्या हातून चुका व्हायच्या तेव्हाही मी तुला ओरडायचो. माझं ओरडणं बोचरं असायचं, पण ते तुझ्या भल्यासाठी असायचं. बाबा, राजनंदिनी माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. मी काय करू? भूतकाळ आहे तो, भूतकाळ. आणि राजनंदिनी आज या जगात नाहीये. तू आहेस, तू. तू तू बस.
आणि आता माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. कोण आहेस तू? हो निमकर, कोण आहेस तू? म्हणजे आत्ता या ठिकाणी कोण आहेस तू? ईशा. ईशा निमकर. ह्या चाळीत जन्मलेली, ह्या चाळीतच वाढलेली, माझ्यासारख्या एका सामान्य माणसाची मुलगी आहेस तू, बरोबर? तू कुणावर प्रेम केलंस? विक्रांत सरंजामेंवर. बरोबर. एका कोट्याधीश माणसाच्या तू प्रेमात पडलीस का? कारण कारण त्यांनी माझा विश्वास जिंकला होता बाबा. म्हणजे तो माणूस विश्वासू आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि नेहमीच तो तुझ्या भल्याचाच विचार करत होता, म्हणून तू त्याच्याशी लग्न केलंस, बरोबर? आणि आता त्याच्या मुलाची तू आई होणार आहेस. मग ह्या सगळ्यांच्या मध्ये राजनंदिनी येतेच कुठे? तिच्या भूतकाळाचा ह्या सगळ्या गोष्टींशी काही संबंध आहे का ईशा? बाबा हो, हा मिशा, बाबा जे बोलतायत ते बरोबर बोलतायत. अगं, जावई बापूंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते आमच्याशी पण किती छान वागलेत. अगं, ते राजनंदिनी बरोबर चुकीचं वागले असतील, पण आपल्याशी किंवा आमच्याशी तसे वागलेत का कधी? अगं बाळा, तुझ्यावर कोणीतरी झाडलेली गोळी त्यांनी स्वतःवर झेलली का? तुला मरू का दिलं नाही राजनंदिनी सारखं? आई अगं. ईशा, असा नवरा पुन्हा मिळणार नाही, लक्षात ठेव तू. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? ऐक, मी सांगतो. तू राजनंदिनी आणि तिचा भूतकाळ पूर्णपणे विसरून जा आणि यापुढे विक्रांत सरांबरोबर गुण्या गोविंदानं संसार कर. झालं काम? हो साहेब. गुड. व्यवस्थित घेऊन या त्याला. हो, येतो साहेब. ईशा मॅडम, माझ्या वाघाला मी तुमच्या गुहेतून उचलला. आता बघाच मी काय करतो ते. नाही तुमची वाट लावून ठेवली ना तर नावाचा विलास झेंडे नाही मी.
विश्वासच बसत नाहीये. तुम्ही मला अशा माणसाबरोबर संसार करायला सांगताय ज्यांनी मला मारलं होतं, माझ्या वडिलांना मारलं होतं, अनेक जणांवर अन्याय केला होता. आणि एवढंच नाही, आत्ताही ईशा म्हणून माझ्यापासून त्यांनी अनेक गोष्टी लपवल्या. त्या अशा माणसाबरोबर संसार करू मी? तू मागचं सगळं विसरून गेलीस ना तर तुझा संसार खूप चांगला होईल. बाबा, ते कसं शक्य आहे? विक्रांत सरांना सगळ्या गोष्टींचा पश्चाताप झाला. त्यामुळे मला असं वाटतं की मागचं तू सगळं विसरून गेलीस ना तर तुझा संसार खूप चांगला होईल. बाबा, असा कसा चांगला होईल संसार? तुला फक्त सरांचा भूतकाळ दिसतोय. अगं पण ते तुझ्याशी कसे वागले होते याचा विचार करून बघ, आठवून बघ जरा. माझा विश्वास आहे तुझ्यावर, सगळं व्यवस्थित होणार आहे. ओके, सर पण आय ट्रस्ट यू. डू यू ट्रस्ट मी? येस सर, आय ट्रस्ट यू टू. इथं काम करण्याची पद्धत तुझ्यासाठी खूप नवीन आहे. हळूहळू सगळं शिकून घ्यायचं. येस सर, मी नक्की शिकेन. तू नक्की करशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. तुम्ही एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचे मालक आहात, तरी एका चाळीतल्या छोट्याशा खोलीत राहिलात. ईशा, तुझ्यासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी मी काहीही करू शकतो. हाच तो माणूस आहे ज्यानं ईशा निमकर सारख्या साध्या भुलसट मुलीवर विश्वास ठेवला. अगं सांग ना, काय त्यात? अपॉइंटमेंट लेटर आहे. बाबा, सरांनी मला त्यांच्या कंपनीत जॉब ऑफर केलाय. चल रे. हा, तुम्ही जर ईशावर विश्वास ठेवला असतात तर ती नेमकी कशी मुलगी आहे, किती निरागस आहे हे तुम्हाला कळलं असतं. हाच तो माणूस आहे जो करोडपती असूनही आपल्या घरात अगदी सर्वसामान्यांसारखा वावरला. असं करूया, तुम्ही आणि ईशा तुम्ही आज झोपा, मी इथे बाहेर झोपतो. अहो सर, अहो असं कसं? जावई माणसानी असं वरांड्यात झोपलेलं बरं दिसतं का? तुम्ही आज झोपा. अहो ऐका ना, द्या इकडे. हा तोच माणूस ज्यानं आपल्या अख्ख्या चाळीला जिंकून घेतलं. ही चाळ तुमचीच आहे आणि तुमच्याचकडे राहणार आहे. फक्त ती कायमची तुमच्याकडे राहावी असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी एकमेकांवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आता माझ्यावरती विश्वास बसला? हो हो हो. ईशा हाच तो माणूस जो आईच्या हातचं साधं जेवण अतिशय आनंदाने जेवला. मी म्हणलंच होतं बाबांना की सर खातील माझ्या डब्यातलं. हाच तो माणूस ज्यानं तुझ्या वडिलांना दुकानात मदत केली. हे बघा, हे दुकान निमकर शेठचं आणि ते त्यांनाच मिळायला हवं. हा, ही अक्कल आली कुठून अचानक? निमकर शेठ, हे बघा, लोन फिटलं की दुकान तुमचं. हो, अगं हाच तो माणूस
ज्यानं आपल्याला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. ही अशी साधी माणसं स्वतःकडे छोटेपणा घेतात ना, म्हणून तुम्ही सगळेजण मोठे होता. आहे माझ्या कंपनीची साडी खूप चांगली आहे, पण ते ग्राहकाला पटवून देतो ना, तो हा माणूस. इतर सगळे ऑप्शन असताना सुद्धा स्वतःच्या बोलण्यानी राजनंदिनी साडी किती चांगली आहे हे ग्राहकाला सांगतो, तो हा माणूस. तुमच्यासारख्या सगळ्यांचे मोठे मोठे बिझनेस होतात ना, कारण त्याच्यासाठी कष्ट घेतो तो हा माणूस. आणि हाच तो माणूस ज्यानं तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं. तुझ्याविषयी सतत वाटणारी एक ओढ, तुझ्यावरचा विश्वास, सतत काहीतरी तुझ्यासाठी काहीतरी करावं ही वाटणारी भावना, हे सगळं काय आहे ईशा? हे प्रेम, हे प्रेम तर आहे ईशा. ईशा, आय लव्ह यू. आय लव्ह यू ईशा. विसरलीस सगळं? पण बाबा, म्हणून त्यांच्या सगळ्या चुका आपण नजरेआड करायचा का? का नाही करायच्या नजरेआड? चुका ह्या माणसांकडूनच होतात ना. विक्रांत सर माणूस आहे, देव नाहीये. नाही, चुकलेल्या माणसाला आपण संधी देऊ शकतो ना. आई, आई तुला पटतंय का बाबांचं बोलणं? हो ईशा, पटतंय मला बाबांचं म्हणणं. अगं बाळा, तू असा विचार करून बघ ना की कदाचित जावई बापूंना राजनंदिनीवर केलेल्या अन्यायाचा पश्चाताप होत असेल, म्हणून तर ते तुझ्यावर इतकं प्रेम करतात. अगं, तुझ्यावर चालवलेली गोळी सुद्धा त्यांनी झेलली. ते तुझ्यासाठी काय करतायत हे बघ ना बाळा. का ते मरायला सुद्धा तयार झाले तुझ्यासाठी. ईशा, राजनंदिनीच्या पायी तू स्वतःचं नुकसान का करून घेतेस आणि जावई बापूंवर अन्याय का करतेस? काय हो? आई बाबा, तुम्ही काय बोलताय? काय चुकीचं बोलतोय आम्ही? आज सत्य काय सांग ना. तुझं विक्रांत सरांशी लग्न झालंय आणि आता तू त्यांच्या बाळाची आई होणार आहेस. हे सत्य आहे की नाही? मग आता हे सत्य स्वीकार. झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुन्हा नव्यानं संसाराला सुरुवात कर. येणाऱ्या बाळाचा विचार कर. ईशा, अगं, आम्ही तुझे आई बाबा आहोत. आम्ही तुझ्या भल्यासाठीच विचार करणार. ऐक माझं. आणि तुला जर आमचं ऐकायचं नसेल तर तुझे आई बाबा मेले असं समज. बाबा, अहो, काय बोलताय? ईशा, अगं, तुला संसार करताना, बाळाला वाढवताना आम्हाला बघायचंय ग बाबू. हो ईशा. देवा, सगळं नीट होऊ दे रे बाबा. तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला मी घेईन राजनंदिनी. विक्रांतनी ज्या ज्या माणसांना त्रास दिलाय, ज्या ज्या माणसांवर अन्याय केलाय, ज्यांचा ज्यांचा विश्वासघात केलाय, त्या सगळ्यांना कळलंच पाहिजे की विक्रांत खरा काय माणूस आहे ते. विक्रांतचं खरं रूप
मी जगासमोर आणि मी ईशा निमकर